इंदापूर तालुक्यातील छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस होता। या दिवशी अर्ज भरण्यासाठी इच्छुक उमेदवारांची तोबा गर्दी बारामतीच्या प्रशासकीय भवनात झाली होती। निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी वैभव नावडकर यांच्या कक्षात हे उमेदवारी अर्ज सादर करण्यासाठी ही गर्दी झाली होती। गेल्या 4 ते 5 दिवसांमध्ये तब्बल 339 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते, तर आज किंबहुना तेवढीच गर्दी या ठिकाणी पाहायला मिळाली। अर्थात या गर्दीचे नियोजन करताना प्रशासकीय यंत्रणेची देखील धावपळ उडाली। मात्र कोणत्याही परिस्थितीत छत्रपती कारखान्याच्या संचालक पदासाठी वर्णी लागावी याकरता इच्छुक उमेदवार मोठ्या संख्येने या ठिकाणी सूचक आणि अनुमोदकांना घेऊन आलेले पाहायला मिळाले। आज दुपारपर्यंत 456 अर्ज भरले गेले होते, तर यापेक्षा अधिक अर्ज देखील शेवटच्या कालावधीपर्यंत भरले जातील अशी अपेक्षा आणि अशी शक्यता वर्तवली गेली। छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार, क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे आणि शेतकरी कृती समितीचे प्रमुख पृथ्वीराज जाचक हे पहिल्यांदाच एकत्र येत आहेत आणि त्या अनुषंगाने ही निवडणूक एकतर्फी होण्याची शक्यता खुद्द उपमुख्यमंत्र्यांनी वर्तवल्यानंतर उमेदवारी अर्ज भरण्यासाठी ही गर्दी उडाली आहे। छत्रपती कारखाना तसा आर्थिकदृष्ट्या अडचणीत आहे, मात्र या कारखान्याला आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी ही निवडणूक बिनविरोध करावी असं आवाहन देखील केलं गेलं। मात्र येथे भरलेल्या उमेदवारांच्या अर्जाची संख्या लक्षात घेता छत्रपती कारखान्याची निवडणूक 10 वर्षांनंतर होत असतानाही ही बिनविरोध होईल अशी शक्यता तशी दिसत नाही। या निवडणुकीमध्ये ज्याप्रमाणे राष्ट्रवादी आणि शेतकरी कृती समिती त्याचबरोबर सर्वपक्षीय कार्यकर्ते एकत्र आलेले असतानाच दुसरीकडे भारतीय जनता पक्ष आणि इतर पक्ष देखील एकत्र येताना दिसत आहेत। अविनाश मोटे, तानाजीराव थोरात या भाजप नेत्यांच्या पुढाकारातून स्वतंत्र पॅनल उभा राहण्याची यामध्ये शक्यता वर्तवली जात असून सुनील काळे यांचे पारंपरिक जिजामाता पॅनलही या निवडणुकीत उभे राहण्याची शक्यता आहे। या सर्व पार्श्वभूमीवर उद्या छाननीचा दिवस आहे। छाननी झाल्यानंतरच एकूण उमेदवारी अर्ज आणि उमेदवार निश्चित होतील। मात्र या निवडणुकीसाठी पहिल्यांदाच सनदी अधिकाऱ्यांपासून उच्चपदस्थ अधिकाऱ्यांपासून ते उद्योगपतींपर्यंत अनेकांनी अर्ज दाखल केलेले आहेत। आपापल्या व्यवसायात प्रवीण असणारे लोक सहकारी साखर कारखान्याशी एवढी रस का दाखवतात, सहकारी साखर कारखान्यामध्ये एवढा रस का दाखवतात याची उत्सुकता असली तर यातच सहकार चळवळीचे यश सामावलेले आहे। अर्थात छत्रपती कारखाना आर्थिक अडचणीत आहे। अशा परिस्थितीमध्ये ही निवडणूक बिनविरोध करावी, बिनविरोध व्हावी यासाठी अनेकांनी प्रयत्न केले। मात्र येणाऱ्या काळात ही निवडणूक चुरशीची होणार की एकतर्फी हे पाहायला मिळणार आहे।